नमस्कार मित्रांनो आता आलेलो आहे मुळशी तालुक्यातील मान या गावामध्ये। मित्रांनो इथं आल्यानंतर रामा ग्रुप बैलगाडा संघटनेच्या ह्या दावणीवर आलेलो आहे। दावणीला 3 बैल आहे, 1 नंबरमध्ये भारी भिड होतात। आज दावणीचा आपण संपूर्ण परिचय ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे आणि काय काय असते नियोजन गोट्यावर आल्यानंतर बैलांना कशा प्रकारे संगोपन खुराक काय असतो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। पाहुणे नमस्कार। नमस्कार। पहिल्यांदा तुमचा परिचय द्या आम्हाला। माझं नाव विनायक शिवाजी कासळे, मी मानमध्ये राहतो। कधी हे क्षेत्रात प्रदार्पण कधी बैलगाड्याचं तुम्ही? आपल्याला नाद भरपूर दिवसापासून आहे, कमीत कमी एक 2009 पासून आपल्याला नाद जसं कळते जसं आपल्याला तसा नाद आहे। पण घरी आपल्या दावणीला काही बैल नव्हते। आता एक कमीत कमी वर्ष 1.5 वर्ष झाले आपण चांगले या क्षेत्रात व्यवस्थित पळतोय वगैरे आणि बैल आपली व्यवस्थित आहे सगळी। कशी झाली बंदी नंतर सुरुवात काय? बंदीनंतर सुरुवात आपण मित्रांसोबतच जायचो, त्यांची बैल होती। त्यानंतर आपण स्वतःची एक वासरं होती, कांड्यावर पळायचे चांगले बैल होता, परत वासरं कांड्यावर चांगले पळायचे, पण जुवात पळल्याशिवाय नाव नाही असे। त्यामुळे नंतर हा चालू केला बंदीनंतर, म्हणजे आता एक 1.5-2 वर्ष झाले आपल्याला हा चालू केला आपण बैल आपली खरेदी झाल्यानंतर। किती आता दावणीला बैल सगळी? आता आपल्या दावणीला एक 3 बैल आहे। 3 बैल? 3 बैल आहे। त्यांची माहिती द्या चला आम्हाला तुम्ही। काय काय नाव याचं? हा राम आहे। रामा? हा राम आहे। हा आपण पुसेगावमधून खरेदी केलेला आहे। पुसेगावमधून मित्रांकडून आपल्याला चकडीचा आहे, चकडीला एक फेरा मारलेला याला। त्याच्यानंतर काय बैल उभा राहत नव्हता म्हणून बैल आपल्याकडे आलाय। बैल मागच्या 1 जानेवारी महिन्यापासून पोहतोय आपल्याकडे। आज कमीत कमी वर्ष उलटून गेलेले बैल आपल्याकडे पोहतोय। बैलाने आपली कुठं भारी नाही पडून दिली। घेतल्यानंतर म्हणजे किती दाती होता? घेतल्यानंतर दुसराच होता। दुसराच होता। तिकडे चकडीत पळत होता? तिकडं त्यांनी गोडी सोबत एक फेरा काढला होता, पण बैल नीट उभा राहत नसल्यामुळे बैल आपल्याकडे पाठवला आणि बैल थोडा इद्राज होता इकडं। हा बैल थोडा गुलामाचे जमत नाही बैलाला, असं बुजारपणा जास्त आहे बैलाच्या अंगात। इकडे आल्यानंतर कसं घेतली पहिली ट्रायल कुठं घेतली? इथं आल्यानंतर बैल 1-1.5 महिने तरी आपण घरी बांधून ठेवला आपल्या घरी, उभा होता 1.5 महिने गोडी शेजारीच उभा ठेवला होता। पहिले आपले एक जागा धरण्यासाठी, कसा काय करतोय खातोय वगैरे पितोय याच्यासाठी 1-1.5 महिना आपण उभाच ठेवला होता, बैल काढला नाही बाहेर। 1.5 महिन्यानंतर आपण तो बसलाय त्या चावऱ्यासोबत आपण एक रेसल घेतली घाटात, चरवलीच्या घाटात। तिथं बैल चांगला पळताना आपल्याला वाटलं। त्याच्यानंतर आपण वरुडी या घाटात पहिली बारी धरली, त्याची जुवात घेतला आणि पहिल्याच घाटात त्यांनी बारी टाकली, 11.77 बारी टाकली पहिल्या घाटात। हा तिथून जे सुरुवात केली आहे बैलांनी ते आतापर्यंत बैल बारी टाकतोय। आता लेटेस्ट घाट कोणते झाले? आता लेटेस्ट धामणीला बारी झाली, पिंपळे जगतापला बारी झाली, परत त्याच्या आधी रानमाळा झाला, दानोरी, भरपूर ठिकाणी बारी झाली। पिंपळे जगतापला 2 नंबर फायनल झाली बैलाची आणि धामणीला आता देवाच्या नावाने आता परवा बैल तिथं पण बारी झाली, तिथं पण बारी गेली 11.57 तिथंही बारी झाली चांगली।
घाटात आल्यानंतर काय वाटलं म्हणजे बैल ज्यावेळेस पहिल्यांदा तुम्ही नेला ट्रायलला त्यावेळेस पहिली जुळाजुळी कशी झाली तुमची? पहिली जुळवाजुळी म्हणजे आमच्याकडे बैलच नव्हता, एकटा हाच बैल होता तेवढा. आणि घोडी होती ती, ते घोडे आणि आमच्या गावात एक अजून एक घोडी, त्या 2 घोड्या नेल्या. आमच्याकडे म्हणजे जसं काय आपल्याला कोणी सहकार्य केलं नाही त्यावेळेस. त्या बैल नवीन होता, बैलही कोणाच नव्हता. त्यामुळे आम्ही आमचं ठरवलं की त्यावेळेस आमच्याकडे गाडाही नव्हता स्वतःचा पळवायला. मग आम्ही ठरवलं की आमच्या घोड्या घरच्या न्यायच्या आणि त्याच्यासोबत रेसल करून घ्यायची. बघू जर घोडीला जर पळाला तर आपण वारा 100% घाटात होतो, अशा हिशोबाने जो वारा नेलता. तिथं गेल्यानंतर तो चावऱ्या होता तिथं. त्या चावऱ्यासोबत दुसऱ्याचा आपण आता खरेदी केला 1-2 महिने आले त्याला. तर त्याच्यासोबत आपण ह्याची रेसल घेतली. तर गोरा त्याला टाकून पळाला होता चांगला. मग त्याच्यानंतर आमच्या गावात आहेत ते चांगले गाडा मालक आहेत, दादा शेळके म्हणून, त्यांच्या गोऱ्यासोबत गोरा झोपला आम्ही. त्याच्यानंतर वरोड्या घातात पहिल्यांदाच बैलांनी वारी टाकली 11-77, चांगली वारी झाली. त्याच्यानंतर चालूच झाला गोरा. त्याच्यानंतर नाही अडचण आली कधी गोऱ्याची, चांगला बोत आहे त्याच्यानंतर तेव्हापासून. झोपायला इथं आहे का? झोपायला थोडा त्रास करतो, झोपायला थोडा त्रास म्हणजे जो खाली आले की थोडा त्रासच करतो असं. म्हणजे आणल्यानंतर तिकडेच तसा होता? नाही, बैल इथं आल्यानंतर बैल उभा थांबायचा. बैल इथं आल्यानंतर आपण असं झोपूनच ठेवायचं, झोपून नाही घेतला कधी बैल झोपूनच ठेवायचं, तेव्हा बैल उभा थांबायचा. पण जसं जसं बैलाला माहिती पडत गेलं की पाठीमागे आवाज होतोय तर बैल त्रास करायला लागला. आणि बैलाला त्यावेळेस काय एवढं शरीर नव्हतं, बैल कवळा होता असा, एवढं काय खास शरीर नव्हतं बैलाचं. त्यामुळे बैल थांबायचा, पण गाड्याला आणायचा बैल कंटिन्यू. त्याच्या जीवा पळलंय स्वतःच्या याच्यावर, चांगलं गाड्याला आणायचं त्याच्यावर. तिथं बऱ्याच ठिकाणी बाऱ्या टाकल्या. मग नंतर हिवाळ्यात बैलाच्या एक 4-5 बाऱ्या पडल्या, 4-5 बाऱ्या पडल्या हिवाळ्यात. कारण की त्याला आम्हाला माहित नव्हतं बैलाचा बैल मागल्या वेळेस उन्हाळ्यातच आलता आपल्याकडे. आणि हिवाळ्यात बैलाला असं जेवढा पाहिजे तेवढा गरम होत नव्हता बैल. आणि आपण मारहाण कधी त्याला केली नाही आतापर्यंत, पण नाही मारहाण कधी केली. पळाला तर पळाला तुझ्या मनाने पळायचं, मारहाण कधी घाटात गेल्यावर केली नाही, कधीच नाही. कधी दावणीवर कधी हात नाही लावला त्याला. आणि तो लई शांत आहे तसा, बिघडले की बिघडवतो. संघर्ष काय त्याचा मागचा? संघर्ष म्हणजे भरपूर संघर्ष आहे. आम्ही शून्यातून उभं राहिलेलो आहे, त्यामुळे आम्हाला भीती नाही की यायची की उद्या जरी बैल घरी आपल्या थांबला तरी आम्हाला काय त्या गोष्टीची अडचण नाही. कारण की त्याने आमचं सगळं करून दाखवलेलं आहे. आम्ही जसं काय आमचे आता बंधू आहे आमचे, आम्ही दोघांनीच गाडा उभा केलाय असं आहे. आमचं संघर्ष म्हणजे भरपूर लोकांनी आम्हाला असं म्हणले की यांच्याकडून काय होणार नाही, काय नाही. आणि आम्हाला नाकारलेलं पण आहे. भरपूर जणांसाठी आपण संघर्ष केला, त्यांच्या दावणीचे बैलही सोडल्यात आम्ही जाऊन असं आहे. पण ते आमची एक चूक झाली की आपल्याला कळलं नाही की समोरचा आपल्याबद्दल काय विचार करतोय. असं या बैलगाड्या क्षेत्रातलं एक दुःख आहे की आपण समोरच्यासाठी काही करू, पण तो आपल्यासाठी किती महत्वाचा आहे हे आपल्याला पण कळायला पाहिजे असं आहे. त्याने जसं आम्हाला म्हणजे पार आमचं गाडीवरून आमचं मन उठलं होतं, म्हणलं हे क्षेत्र बंद करून टाकायचं. आमचं बंधू आहे ते म्हणले की नाही, आपल्याला जर बाहेर काढलंय ना किंवा आपण यातून बाहेर निघालोय तर आपण काहीतरी करून दाखवायचं. मग त्यावेळेस हा आपल्या घरी होता तर मग आपण म्हणलं बघू एकदा ट्रायल करून बघू की काय. त्यावेळेस फक्त आपल्याकडे एक चावरे होता पाळता, हा घरीच होता असंच काही नव्हतं. मग जसा बारी लावायला लागला का, बारी लावली. परत तिसऱ्या घाटाला तर वासराने घाटाचा राजा टाकली. त्यावेळेस म्हणलं बस आज ओके झालं आपलं, काय अडचण नाही आता असे. आणि बैलाचा संघर्ष म्हणजे बैल आणल्यानंतर बैल पळवल्यानंतर बैलाला उजव्या पायाला पळून आल्यानंतर चांगली मोठी गाठ आलती. म्हणलं आपलं काय खरं नाही आता, कारण की आपण उभारी घ्यायला आणि बैलाचं दुखणं व्हायला. लंपीची होती का? नाही रे, लंपीची गाठ नव्हती. त्याच्या गुडघ्याच्या तिथं ना एक सूज चढली होती, अचानकच सूज चढली होती. मग त्याच्यानंतर म्हणलं की काय, आणि भरपूर डॉक्टरांना विचारलं. डॉक्टर म्हणले पाणी वगैरे झालं असेल, पाणी झालं असेल तर ते काढून पण परत पाणी होतं. पण त्याच्यानंतर आपण मलम वगैरे लावून ऑटोमॅटिक बैल व्यवस्थित झाला. हळूहळू 1 महिना घेतला बैलांनी, पण त्याच्यानंतर काय अडचण नाही. बैलाचं एक म्हणजे खासियतच आहे बैलाची, बैल घाटात गेले की काही ना काही जीवाला लागून घेतो हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं आता तरी तयारीने सर जातो, पण बैलाचं एक काहीतरी वैशिष्ट्य, बैल वरती गेल्या की आळ्यात काहीतरी लागून घेतो, स्वतःला काहीतरी लागायला करून घेतो म्हणजे घेतोच असं आहे बैलाचं. याचं काय नाव? हा बादल आहे, आपले मित्र आहेत
श्रीराम साबळे म्हणून यांचा बैल आहे. बैल आपल्याकडे सांभाळायला आहे. बैल वाशिमचा आहे. बैल तिकडे शंकरपाटा टॉपला पळायचा तिकडे. त्यांचे दुसरा असतानाच त्यांचे भरपूर आपले मैत्री संबंध आहे. त्यांचा आग्रह होता की बैल आपल्या इकडे या पट्ट्यात येऊन 4 बैलात पळाव, ती त्यांची इच्छा होती. बैल आपल्याकडे आणला. बैल आता चावसा आहे. बैलाला तिकडे बैल देत नव्हती, त्यामुळं ते म्हणले बैल इकडे घेऊन जावा. आता माझ्याकडून काय होणार नाही, बैल चांगला बोलतोय. बैल तसा मग आपण इकडे आणला. बैल आणल्यानंतर आपणही बैलाची परीक्षाच घेतली. बैल 12 दिवसात आम्ही 7 वेळा पळावला. बैल 12 दिवसात 7 वेळा पळावला. आम्ही जेजुरीला पाहिला बैल आल्यानंतर. आमचे दाजी आहेत, आमच्या दाजींच्या वासराच्या गळ्यात आम्ही जेजुरीला पळावला. तिथं गट आणि सेमी काढला आणि तिथून आम्ही निघून आलो. आम्हाला दुसरा फेरा इथं पारखी आहेत आमच्या गावातली, त्यांना दुसरा फेरा इथं आंग्रेवाडीत द्यायचा होता. तिथे बैल पळाला. बैल पुरला नाही नसल्यामुळे बैलाने गटालाच मार घालला. 2 नंबर गाडी उतारली. आम्ही तिथून बैल भरला. तिथून बैल भरल्यानंतर आम्ही एक 4थ्या दिवशी बैल चरोलीच्या घाटात नेला परत. हाच गोर आणि तो पाठीमाग बसलेला, त्याच्यासोबतच रेसल दिली. दोन्ही खांदी बैल फुल स्पीडने पळाला, काय अडचण नाही दिली. त्याच्यानंतर आम्ही पहिलीच बारी बवळला धरली. त्याची बवळला धरल्यानंतर पहिल्याच घाटात बैलांनी 11-89 टाकली, ओढून टाकली स्वतःच्या जीव. त्यामुळे मग काय कॉन्फिडन्स आला की बैल लावू शकतो. आणि बैल उभा थांबाय वगैरे एकदम व्यवस्थित आहे, काय अडचण नाही बैलाची. बैल उभा थांबणं वगैरे 1 नंबर आहे, काय अडचण नाही बैलाची. पळायला लय सिद्धा पळतो बैल, काय अडचण नाही. किती गाठ झुकले आता? आता बैलाचे कमीत कमी 6 गाठ झाले असतील आणि 6 गाठ बारे आहेत. 6 गाठ 1 नंबर. 6 गाठ 1 नंबर मध्ये बारे आहेत. आणि पिंपळे जगतापला बैलाचे माय मते 5 नंबर पाहिजे. पिंपळे जगतापला 5. परत ह्याला चिंचोली कोकण्याला तिथं पण सिरियल 11-55 टाकून बैलांनी फायनलला 11-70 टाकलेली. तिथं पण बैल दोन्ही राऊंड गाड्याला ठेवतो. असं नाही की दुसऱ्या राऊंडला कमी, पहिल्या राऊंडला थोडा कमी, असं काही नाही. बैल स्टार्ट टू एंड जो स्पीड लावतो तो शेवटपर्यंत स्पीड टिकूनच ठेवतो बैल असे. आणि दुसऱ्या राऊंडला बैलाचा स्पीड थोडा जास्तच आहे. दुसऱ्या राऊंडला जरा बैल जास्त स्पीडने लागतो असे. बैलाची काय अडचण नाही तसे. बैल शरीराने वगैरे एकदम व्यवस्थित आहे. आणि आम्हाला ह्याच्या वेळेस पण भरपूर अडचण झाली त्यावेळेस. बैल जुपायला म्हणजे बैल आमच्या घरी आहे. आमचे मामा आहेत लोहगावचे, कैलास वशी लक्ष्मण रामचंद्र खांदवे रावण्या ग्रुप. आमचे सोबत हे दोन्ही बैल सगळे जेवढे आहे आमचे बैल सगळे त्यांच्या नियोजनात पळते. कारण आम्ही ज्यावेळेस म्हणजे बॅड पॅच मध्ये होतो जसं काय आम्हाला काहीच नव्हतं. आम्हाला त्यांनी 3 बैल आणणे तिकडून, आम्हाला फोन केला की मामाने 3 बैल तिकडून भरणे गोड. परत त्यांची कमीत कमी 30-40 पोर आम्हाला मदत, भरपूर घाटात आम्हाला मदत झाली. आणि आम्हाला त्यांनी पडत्या काळात लय साथ दिली, फार उभारी दिली की नाही होईन आज ना उद्या घडून काही ना काही. वासरू जसा चौस्यात आला का तसं आम्ही वर येत गेलो. आणि त्याच्यानंतर हा आला. आता हे बैल आमचे त्याच बैलांच्यात पाहते ते, अशी बाहेर नाही बैल कोणाकडेच तसं. पहिले चांगलं पळते आता. हिचं काय नाव आहे? ही राणी आहे. रामा पुढं जुकाडा पुढं पळती, कांड्या पुढेही पळती आणि मधूनही पळती, जुकाडाच्या मधून. हा चांगला स्पीड आहे गोडीला. आतापर्यंत गोडीने कधीच अडचण नाही येऊन दिली, मधूनही अडचण नाही येऊन दिली आणि पुढूनही कधी अडचण नाही येऊन दिली. गोडीला भरपूर स्पीड आहे आणि व्यवस्थित आहे. गुण वगैरे सगळं, देवमन वगैरे सगळं एकदम व्यवस्थित आहे गोडीचे. आणि हिची खरेदी आम्ही पाईट मधून केलेली, 6,000 रुपयाची हिची खरेदी आहे. बारीक होती ना? हा, लय लहान बच्ची होती, त्यांना द्यायची होती. बैलाची म्हणजे जसं काय आपल्याकडे काही नव्हतं त्यावेळेस आपण गोडी आणलेली. गोडी आणल्यानंतर आपल्याला कधीच कुठल्या गोष्टीची अडचण नाही आली. गोडीने कधी असं माघार नाही घेतली, काय नाही, एकदम फुल स्पीडनी. फक्त सवारी नाही, गोडी सुटली की जुकाडाच्या मधून वगैरे एकदम व्यवस्थित पळती, काय अडचण नाही. आणि गोडी जेवढं स्पीड लावते तेवढं जुकाड त्याच्या डबल स्पीड लावते असे. गोडीला चांगला स्पीड आहे आणि गोडी बरोबर तिची साईड काढून बरोबर निघून जाते, कधी अडचण देत नाही, मध्ये गावत नाही गोडी कधीच. आतापर्यंत कधीच रामा पुढे धरले आम्ही, त्याला कंटिन्यू गोडी लागते. गोडीमुळे त्याने चांगला स्पीड लावलाय. पण गोडीने कधी असं अडकून नाही थांबत कोणाला, कांड्याला ओव्हरटेक टाकून पुढे पळते तर पळते चांगली. आणि त्याच्यामुळं तो चांगला स्पीड लावतो बरा. त्याच्या शेजारीच बांधायला असते कंटिन्यू गोडी. याचं काय नाव आहे? याचं नाव म्हणे, बैल आपण चरवलीतून खरेदी केलेला आहे. एक 50,000ची खरेदी आहे बैलाची. बैल त्यांना द्यायचा होता, त्यांच्याकडून काय पळवणं होत नव्हतं आणि त्यांना बैल मारल्यामुळं बैल थोडा मार्क आहे.
बैल मारल्यामुळे त्यांना बैल द्यायचा होता. आपल्या बैलाला त्यांनी शिकवलं होतं, त्यामुळं आपल्या डोक्यात होतं की हा बैल घ्यायचा, कधीही विकायला निघाला तरी आपण बैल घ्यायचा, कारण की आम्हाला ह्याने शिकवलं होतं फर्स्ट टाइम याने. तर त्यामुळं त्यांनी विकायला काढल्यामुळे आपण बैल घेऊन टाकला लगेच. 1-2 दिवसात बैलाची खरेदी केली आणि बैल आणला. बैल आणल्यानंतर बादलचा आणि ह्याचा पहिला पेरा काढला. त्यानंतर बादलने पण पहिल्या गाठायचा त्यांनी बारी केली असं. आणि बैल आता सध्या कांड्यावर पळतोय. आपण कांड्यावर पळवतोय बैल. बैलाला पाहिजे तेवढं आपल्या हिशोबाने तरी रान उरकत नाही मागचं. बैलाची 2 नंबर बारी होती, 12-50, 12-30 अशी बारी होती बैलाची. पण आपल्याला चावऱ्यांची पण अडचण, त्यामुळे बैल आपण कांड्यावरच पळवतो. आता किती गट झाली कांड्यावर? कांड्यावर आता आपल्याकडे येऊन फक्त 2च गाठ पळालेले आहेत. हा 2 गाठ बैल कांड्यावर पळवलेले आहेत. तोपर्यंत आपल्या हिशोबाने तरी अजून शरीर नाही, त्यामुळे आपण एवढा दाड बाहेर काढत नाही असे. नाही तर त्यांना आपण एक 6-7 दिवसाच्या गॅपने बाहेर काढतो, पण बैलाला एक 15-20 दिवसाच्या गॅपनेच 2 गाठ केलेले आहेत असे. बैलाला शरीर नव्हतं, त्यामुळं बैल आता एक थोडं शरीरात आले की आपण कंटिन्यू काढणारच आहे बाहेर. दावणीवरती आलो, बैल बघितली, बैलांचा जो फ्रेशपणा आहे तो दिसला. बरोबर. नक्की काय असते खुराका बिराकामध्ये, कसं काय? आता कोराकडला आपल्याकडं किल्लार म्हणून आहे, व्हाईट गोल्ड ते, आणि ड्रायफ्रूटची त्यांची एक बकेट आहे. आता तोच खुराक चालू आहे बैलांना सध्या. तर त्या खुराकावरच आता कमीत कमी आम्हाला एक आज जसं खुराका त्यांचा बाहेर आलाय, आपल्याकडे बॅग आली, आपण पाहिलं म्हणजे प्रथम कस्टमर आपण त्यांचेच आहे की ज्यावेळेस बॅगवर नावही नव्हतं त्यावेळेस आपण तो खुराक वापरलेला आहे. तेव्हा आपल्याला रिझल्ट आलेला आहे. त्यावेळेस आपल्याकडे एक बारका चावऱ्या होता, बारीकच वासर होतं, एक 8-9 महिन्याचं वासर होतं. तेव्हापासून त्याला चालू केलेलं आहे. तो वासरू आता पण हे सातारा येते, आमचे मित्र आहेत त्यांच्याकडे वासरू आता पण गडबीड पास करतोय तिकडे जाऊन असे. खुराकाने एक नंबर आहे. बैलाला तब्येत वगैरे लवकर येते, फिटनेस पण कंटिन्यू तेवढाच मेंटेन राहतो, जास्त चरबी वगैरे नाही, काय नाही, आणि बैल कंटिन्यू रेस मध्ये. बैल दावणीवरती होती तुमच्याकडं, त्याच्या म्हणजे पहिली बैल कशी होती आणि खुराक दिल्यानंतर कशी वाटली? बैल आपल्याकडे एक चावऱ्या म्हणून होता. ते खुराकाची आपल्याला अडचणच यायची. त्याच्यानंतर आपण भरपूर प्रोडक्ट वापरून बघितलं, मिल्क चार्जर म्हणून आहे ते पण बैलाला वापरून बघितलं. पण बैल कसं पळून आल्यानंतर बैलाच्या अंगात ट्रेस राहायचा. बैल पळून आले की डायरेक्ट बसायचा, खाणं पिणं नव्हतं. 2 दिवस तरी बैल खुराक खात नव्हता. पण आता तसं नाही, बैल पळून जरी आला तरी बैल खुराक खातोय. बैलाला काय अडचण नाही खुराकाची. बैल पळून आला तरी खाणार, सकाळचा खुराक खाणार तर खाणारच असे. बैलाला काय आता खुराकाची अडचण नाही. आणि बैलाचे फिटनेस तुम्ही बघू शकता. हा पण बैल पूर्ण खराब झालता, 1.5 महिन्यात बैल आहे तसं एकदम तयार झालेला आहे, काय अडचण नाही. खुराक एकदम ऍक्टिव्ह आहे, बैल कंटिन्यू ऍक्टिव्ह राहतो, फ्रेशच राहतो. बैलाची स्किन म्हणा किंवा बैलाचं तेज म्हणा कंटिन्यू आहे तसंच आहे, मेंटेन मध्येच, कधीच नाही डाऊन मध्ये नाही. तर आम्हाला पण चालू आहे सगळं. तर आम्हाला पण खुराक चालू आहे, बादलला चालू आहे आणि मान्यालाही चालू आहे. तिघा बैलांना खुराक चालू आहे, प्लस गोडीलाही आपल्या खुराक चालू आहे. तो गोडीला पण तोच खुराक चालू आहे. दाखव बरं ते कसं आहे सगळं. या आता ही आपली खुराकाची बॅग आहे, हाच खुराक चालू आहे आम्हाला. आणि आपल्याकडे एक माप आहे बैलाचं, कंटिन्यू बैलाला आपण त्याच हिशोबानेच खुराक टाकतोय. हा जो आपला डबा आहे त्याच हिशोबानेच बैलाला कंटिन्यू खुराक चालू असतो. किती सगळ्यांना आम्हाला हे 2 डबे असतात, गोड्याला 1 डबा आणि बाकी बैलांना सगळे बैल 3 चौशे चिकनलाही 2-2 डबे असतात. कंटिन्यू खुराक हा चालू आहे. सकाळ संध्याकाळ 2-2 डबे असतात तिघांना पण. तिघांनाही हा रतीब चालू आहे. आणि ही ड्रायफ्रूटची ही बकेट आहे, ही पण बकेट तिघांनाही चालू आहे. तिघांनाही ड्रायफ्रूट चालू आहे. याचे कंटेंट म्हणलं तर आहे ना, काजू पावडर आहे, बदाम पावडर आहे, खारीक पावडर आहे, परत खोबरा पावडर आहे, मनुका आहे, गुळ पावडर आहे, आवळा पावडर, ज्येष्ठमध, शतावरी, एवढे कंटेंट आहेत याच्यात बकेटमध्ये. दिल्यानंतर कसं वाटलं बैलांचं? काय बैल खायला एकदम व्यवस्थित आहे, खायला मस्त आहे. म्हणजे तसं म्हणाय गेलं तर बकेट आल्यानंतर आम्ही स्वतः खाऊन बघितलेलं आहे हे काय जे खाण्यात प्रोडक्ट मध्ये, कारण की ते एवढं दिलंय. त्याच्यानंतर आम्ही थोडं हातावर घेऊन खाऊन बघितलं, पण प्रोडक्ट एकदम बेस्ट आहे बैलासाठी. आणि बैल खायला आज अजिबात असं कमतरता करत नाही, खातात आवडीने खातात. बैलाला खुराकाबद्दल काय अशी अडचण नाही की कुठल्या बैलाला दिलंय आणि खुराक खाल्ला नाही, असं कधी झालं नाही. बैल खुराक खातो तो खातोयच अशी. आणि खुराकापासून भरपूर विटॅमिन वगैरे भरून येते. आता आमचं जसं म्हणाय गेलं तर आम्ही डिवॉर्मिंग केल्यानंतरच एक ब्रोटॉन म्हणा
लिव्हर टॉनिक आणि टोनो बूस्ट हेच एक 10 दिवस देत असेल. त्याच्यानंतर आपण आतापर्यंत आज ही बैलाला काही लिक्विड चालू नाही. एवढे 2च खुराक चालू आहेत. बकेट आता चालू केलेली एक 4-5 दिवस झाले आणि खुराक तर कमीत कमी बैल जसा पोहतोय तसा मागच्या जानेवारी महिन्यापासून खुराक चालू आहे बैलांना. तर आता 1 वर्ष होऊन गेला असं बैलाला खुराक चालू आहे. कुठं घेता हे खुराक तुम्ही केला? खुराक आता बरे फाट्याव दुकाने. बरे पाटा कुठं आला? बरे फाटा इथे शेळकेवाडी फाट्याच तिथे पौड रोडला आहे. तिथे मुळशीमध्येच आहे दुकान. तिथं भेटते. आज आमच्या गावात पण चालू केलं एकाने. ते आणून एकदा ट्रायल करतोय तो. आणि हे कंटेंट काय आहे खिल्लार मध्ये आता खाद्यात? खिल्लार मध्ये कमीत कमी एक 30 एक कंटेंट आहे. 30 कंटेंट. हो कंटेंट खूप आहे. आणि फरक पडणार तर पडणार. 1 महिन्याभरात बैलाला 100% फरक पडतो. खाद्यातून 100% आणि बैलाची चमक म्हणा, बैलाचा फिटनेस आणि बैलाची चाल वगैरे एकदम व्यवस्थितच, काय अडचणच नाही. मी असं ऐकलंय की बैल जास्त गरम पण होतोय. हा गरमही होतो, बैल जास्त गरमही होतो. आणि आपल्याला आपल्या 4 बैलात जेवढी ताकद पाहिजे बैलाला पळायला तेवढी ताकद तेवढी आहेच. खुराकात तेवढा पॉवर आहे की बैल चांगला मस्ती वगैरे येतो, कंटिन्यू बैल गरम राहतो. असे फक्त जास्त प्रमाणात गेल्यानंतर बैलाचं गरमपणा थोडा जास्तच वाढतो, घाटात थोडा त्रास करतो बैल. असे खुराक चांगला आहे, बाकी खुराकाची काय अडचण नाही. खुराकात नाही म्हणाय गेलं तर 1 महिनाभरात तुम्हाला खुराकाचा रिझल्ट दिसून येणारच. हे किती 30 किलोची आहे ना? 30 किलोची बॅग येते आपल्याला. आणि हा डबा? आणि डबा आपल्याला एक 5 किलो मध्ये येतो. 5 किलो मध्ये खुराक येतोय. किंमत ह्याची 2150 किंमत आहे आणि ह्याची 2350 किंमत आहे. तुम्हाला खुराक बघायचं तर खुराक बघू शकता. आतमध्ये एकदम बारीक आहे सगळं. आम्ही एक स्कूप ठेवलेला आहे प्रत्येकाला. हा तर प्रत्येकाला आपण आहे ना सकाळच्याला 2-2 असे 6 स्कूप प्रत्येक तिघांनाही देतोय आपण खुराकात. हा हे मनुकेत हे सगळं म्हणजे ना हे अख्खे ड्रायफ्रूट आहेत. मनुकेत हा हे मनुकेत बारीक असलेले पहिलवानाला जसं काय पहिलवानाला आहे तसं सगळ्यांना आहे. असं माणूसही खाऊ शकतो अशा हिशोबाने. खुराकात खूप कंटेंट आहे आणि भारी आहे खुराक एकदम. खुराकाची काय अडचण नाही आणि रिझल्ट येणारच खुराकाचा. खुराक खूप चांगला आहे, खुराकाच्या बाबतीत काहीच अडचण नाही. फक्त एक त्यांनी दिलेलं जसं लिमिट आहे त्या लिमिटवर तुम्ही चारा, तर त्या हिशोबाने जास्त गेल्यानंतर आपल्यालाही त्रास होतो जेवण झाल्यानंतर. बरोबर. तसं त्या हिशोबाने जर तुम्ही दिलं ना तरी काय अडचण येत नाही. म्हणजे खुराक छान आहे. खुराकाच्या बाबतीत काय अडचण नाही असं. तर मित्रांनो आता आपण रामा ग्रुप मानमुळशी या ठिकाणी आलेलो आणि त्यांच्या दावणीचा सगळी माहिती घेतलेली. दावणीला 3 बैल आणि 1 गुढी आहे. आणि बघू शकता इथं सिटी एरिया आहे. पूर्ण सिटी एरियामध्ये हाते नाद जोपासतात. आणि त्यांची जी बैल आहे त्यांच्या बैल 1 नंबरमध्ये पाळतात. पण त्यांची जर शरीर जर बघितलं तर आता 1 नंबर तेच दिसते. आणि घाटामध्ये सुद्धा आहे ना 1 नंबरमध्ये बारी भिडवतोय. हा तर त्यांचा राम आहे. याला घाटात बघितलं तर असं ज्यावेळेस झुपायला येतो त्यावेळेस थोडासा त्रास देतो, पण बारी 1 नंबरमध्ये भिडवितो. आज दावणीचं सगळी माहिती घेतलेली आहे. काय खुराक असतो हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.